ठेवण्यासाठी असं प्लास्टिकची माझा बॉटली किंवा काय असं आपल्याकडे बाटल्या असतात नाही छोट्या मोठ्या, त्या घ्यायच्या आहेत. हा वरचा भाग कट करायचा आहे आणि ह्या बॉटलला आपण काळा कलर करून घ्यायचा आहे. वरचा भाग ह्यामध्ये आपण चमचा स्टँड बनवायचा आणि हा भाग फेकून द्यायचा नाही. ह्याचा पण आपण काहीतरी उपयोग करणार आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कुठला कलर अवेलेबल आहे त्यामधला केला तरी चालेल. व्यवस्थित ऑइल पेंट आहे हा, त्यामुळे जरा सुकायला लेट होईल, पण मस्त कलर करून घ्यायचा ब्लॅक कलरचा. डबल कोट करायला लागणार आहे ह्याला, एका कोटिंग चालणार नाही, त्यामुळे डबल कोट करणार मी. तुम्ही याला कुठला पण कलर करू शकता, पिंक करू शकता. तुमच्या किचनचा कलर कोणता आहे ह्याच्यावर डिपेंड आहे ते. माझ्या किचनचा कलर पिस्ता कलर आहे. त्यात ठेवायला किचनमध्ये, किचनच्या वर टाईल ब्लॅक कलरची आहे, त्यामुळे ते छान दिसेल म्हणून मी ब्लॅक कलर करालो. जरा उठून पण दिसेल ना, शुद्ध काय आपल्याला बोलायलाच नाही, आपण गावंढळ आहे, त्यामुळे कसं पण बोलतो मी. शुद्ध कधी, गावंढळ कधी. आणि याच्यावर पण डिझाईन करायची. करून घेतला. खालून पण करून घ्यायचा ब्लॅक कलर. झालाय, कलर सुकलाय. तर कलर केल्यानंतर ना तुम्ही ह्याच्यावर पेंट पण करू शकता. परत मी इथं पिस्ता शेल, म्हणजे पिस्ता खाल्ल्यावर त्याचे जे टोलपारे राहतात ते घेतलं, ते आता मी ह्याच्यावर चिटकवून घेणार आहे. आणि ह्याला कलर करणार आहे वेगवेगळ्या कलरने, नाही तर एक कलर केला तरी चालतोय मस्तपैकी. चला पाहूया कसं होतंय तयार. चमचा ठेवायचं स्टँड किंवा चमचा ठेवायचा एक पॉट. एका साईडला एक आणि एका साईडला दोन असं चिटकवते मी. असं चिटकवायचं आहे. चिटकवायचं येत नाही मला काय, तरी पण मी ट्राय करालो. घरात बसून काय तर लोडबोड्या करायचं असतं का नाही, तसं हे लोडबोड्या चालू आहेत माझ्या. आणि ह्यात काय खराब झालं मग घरातल्यांचा काव खायचा हा 101% फायनल आहे. भारी दिसते का नाही. स्वस्तात मस्त घरच्या घरी बनवायचं. तशी मला असं काय तर खुडबुड्या करायची आवड आहे, त्यामुळे मला हे बनवायला आवडतं. ग्लू गनचं तर लई ताप आहे बाबा. सगळ्या अशा रेषा येतात, हे काढून घ्यायचं. हे काय छान दिसत नाही ह्याच्यावर, पण हे वाळलं नंतरच निघणार आहे, आता निघत नाही. असं होते. पडलं बघा. जरा ग्लू गन तापल्या तरी पण असं होतेच. झालं रेडी. कसं दिसतंय? झकास. भारी दिसते की नाही. चला आता ह्याला कलर करून दाखवतो. घरातल्या घरात होममेड चमचा स्टँड कसं दिसतं.
ह्यात अजून काय डेकोरेशन करू शकता, वरती लेस लावू शकता, खाली लेस लावू शकता. मी काय लावणार नाही कारण चॅम्पॅन काय करायचं नाही मला, साधं सिम्पल ठेवायचं आहे. मस्तपैकी दिसते. अजून ते दुसरं वाला आहे त्याला तयार करणार, त्याला तयार केल्यावर व्हिडिओ दाखवते शेवटी. झालं बघा, घरच्या घरी रेडी. असं एवढं मस्त पण नाही, पण माझ्या मनाला पटल्यावर छान झाले. घरी वापरायसाठी काय प्रॉब्लेम आहे याला, मस्त आहे. ब्लॅक कलरच्या ऐवजी दुसरा कलर वगैरे दिला असतं तरीही चाललं असतं, पण मस्त झाले. ह्यात चमचे वगैरे ठेवायचे. फक्त एवढीच काळजी घ्यायची की ह्या बॉटलच्या खाली इथून इथे होल द्यायचे, म्हणजे कसं आपण चमचे असं जर त्यात पाणी राहिलं असेल तर ते त्यात राहून खराब होणार ना, त्यामुळं. बाकीचं मस्त झालं. इथं म्हणजे इथं वरती का कलर दिला नाही. हे मोठा डबा आहे, चांगला आहे. ह्यात काय परत काहीतरी ठेवायला उगाच इथं हे करून का उपयोग नाही, त्यामुळे मी दिला नाही. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट